जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। भाग क्रमांक 3। रामनगरमध्ये दारू विक्रीला ऊत, अवैध दारू विक्रीवर मौन का? फरार आरोपी मोकाट असल्यानं संताप, रक्तदानाचा गाजावाजा, पण अवैध दारू विक्रीवर कारवाई कधी? रामनगर पोलीस स्पष्टीकरण देणार का? रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत कथितपणे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। परिसरात खुलेआम दारू विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून त्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याची चर्चा रंगली आहे। नागरिकांचा प्रश्न असा आहे की एका बाजूला रक्तदान शिबिरासारखे सामाजिक उपक्रम राबवून पोलीस प्रशासनाची सकारात्मक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र दुसऱ्या बाजूला अवैध दारू विक्रीसारख्या गंभीर समस्यांवर कठोर कारवाई का होत नाही? त्यामुळे प्रसिद्धी महत्त्वाची की कायद्याची अंमलबजावणी, असा सवाल उपस्थित होत आहे। परिसरात महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाचा अपेक्षित प्रभाव दिसत नसल्याची चर्चाही सुरू आहे। स्थानिकांमध्ये अशी चर्चा आहे की रक्तदान शिबिरासाठी कोण किती रक्तदाते आणणार याचीच अधिक स्पर्धा स्थानिक कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असून कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित प्रश्न दुय्यम ठरत आहे। दरम्यान गंभीर गुन्ह्यांमध्ये नाव आलेला आणि फरार असल्याचे सांगितले जाणारे स्वप्नील उर्फ पप्पू दांगट अद्याप पोलिसांच्या ताब्यात नसल्याचा मुद्दाही नागरिक उपस्थित करत आहेत। त्यामुळे गुन्हेगारांवर कारवाईला प्राधान्य दिले जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे। आता नागरिकांची मागणी स्पष्ट आहे, अवैध दारू विक्रीवर तातडीनं कठोर कारवाई, फरार आरोपीची लवकरात लवकर अटक आणि रामनगर परिसरात कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे प्रस्थापित करावा। या आरोपांवर रामनगर पोलीस प्रशासनानं अधिकृत स्पष्टीकरण देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। जनसंग्राम न्यूज वर्धा।